या व्हिडिओमध्ये आपण एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले इंडेक्स म्हणजेच निर्देशांक पाहणार आहोत. सर्वात पहिले आहे मानव विकास निर्देशांक. तर बघा, हा पहिल्यांदा मांडण्यात आला होता किंवा जाहीर करण्यात आला होता 1990 साली. कोणाद्वारे? तर युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम UNDP द्वारे. ठीक आहे. परंतु ह्याची कल्पना कोणी मांडली होती? तर ह्याची कोणी मांडली होती? तर पाकिस्तानी अर्थतज्ञ महबूब उल हक आणि भारतीय नोबेल विजेते अमर्त्य सेन यांनी 1990 साली विकसित केला आणि त्याच साली हा जाहीरसुद्धा करण्यात आला होता. आता बघा, कोणत्या घटकांच्या आधारे मोजलं जातं? तर पहिला आहे आरोग्य. आरोग्यामध्ये पण एक शब्द लक्षात ठेवा, दीर्घ व आरोग्यमय जीवन म्हणजेच लॉंग अँड हेल्दी लाईफ. सेकंड आहे एज्युकेशन. एज्युकेशनमध्ये बघा, ज्ञान, सरासरी शालेय वर्ष आणि अपेक्षित शालेय वर्ष. तिसरं आहे राहणीमान. तर राहणीमान म्हणजे चांगलं जीवनमान, डिसेंट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. आता हे कशाच्या आधारे मोजलं जातं? तर स्थूल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. राज्यसेवेच्या मागील वर्षाच्या काही परीक्षांमध्ये सुद्धा ह्याच्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. आता भारताचा रँक कितवा आहे तर बघा, टोटल 193 देशांपैकी आपण 130व्या क्रमांकावर आहोत. ओके. आणि आईसलँड हा प्रथम स्थानी आहे. आता सेकंड आहे जागतिक आनंद निर्देशांक. तर बघा, जागतिक आनंद दिन कधी असतो? तर 20 मार्च म्हणजे 20 मार्चला. आणि त्या दिवशीच हा जाहीर केला जातो. कोणाद्वारे केला जातो? तर युनायटेड नेशनची एक संस्था आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क, याद्वारे दरवर्षी जाहीर केला जातो. ठीक आहे. 6 मुख्य घटक आहेत, ते इम्पॉर्टंट नाही आहेत. फक्त रँक लक्षात ठेवा की 118व्या क्रमांकावर आपण आहोत. एकूण किती देशांपैकी? तर 147 देशांपैकी. आणि नंबर 1ला कोण आहे? तर फिनलंड हा सलग 8व्या वर्षी जगात प्रथम आहे. ठीक आहे. आय होप आपल्याला समजले असतं. नेक्स्ट स्लाइड बघूया. आता आहे जागतिक भूक निर्देशांक 2025. बघा, वेल्दर हंगर लाईफ आणि कन्सर्न वाईल्ड्स या संस्थेद्वारे हा जाहीर केला जातो दरवर्षी. आणि घटक बघा, याच्यामध्ये कोणकोणते निकष आहेत? तर पहिला आहे कुपोषण. सेकंड आहे मुलांमधील स्टंटिंग म्हणजेच मुलांची उंची कमी असणं. वेस्टिंग म्हणजे मुलांचं वजन कमी असणं. आणि बालमृत्यू दर. या 4 निकष किंवा घटकांच्या आधारे हा जाहीर केला जातो. टॉप देश कोणते आहेत बघा, तर पहिला आहे बेलारूस, बोस्निया आणि चिली. म्हणजे या देशांमध्ये भूक ही सर्वात कमी आहे. ओके. आणि आपला देशाचा नंबर कितव्यावर आहे? तर आपण 102व्या क्रमांकावर आहोत. आणि टोटल किती देशांपैकी? तर 123 देशांपैकी. आणि आपली स्थिती कोणती आहे? तर गंभीर श्रेणी. ठीक आहे. काही वेळा आपल्या श्रेणीसुद्धा विचारते, भारत कुठल्या श्रेणीमध्ये आहे? तर आपण आहोत गंभीर श्रेणीमध्ये आणि 102 क्रमांक. नेक्स्ट आहे हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2025. बघा, संस्था आहे जर्मन वॉच. जर्मन वॉच ही संस्था जी आहे ती हा जाहीर करत असते. भारत या सातत्याने टॉप 10मध्ये आहे. ठीक आहे. म्हणजेच कितव्या क्रमांकावर? तर 7व्या क्रमांकावर राहिला आहे. परंतु बघा, टॉप 10मधले सुरुवातीच्या 3 देशांची जागा ही नेहमी रिकामी असते. का? तर कोणताही देश पॅरिस कराराचे उद्दिष्ट पूर्ण करण्याइतकी कामगिरी करत नाही. सो आपण आहोत 7व्या क्रमांकावर. आता नेक्स्ट बघूया, जागतिक लैंगिक तफावत अहवाल म्हणजेच ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट. बघा, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे हा दरवर्षी प्रसिद्ध केला जातो. व्हेरी इम्पॉर्टंट रिपोर्ट किंवा इंडेक्स आहे. आणि याचा मोजमाप जे आहे ना, ते हा निर्देशांक 0 ते 1. ठीक आहे. या 100% या स्केलवर मोजलं जातं. 1 म्हणजे काय? तर आपण पूर्ण इक्वॅलिटीवरती आहोत, पूर्ण समानता आहे. आता भारत एकूण 148 देशांपैकी 131व्या क्रमांकावर आहे. म्हणजेच 131 क्रमांकावर आहे आउट ऑफ 148 कंट्रीज. आता मुख्य 4 घटक कोणते आहेत? तर शिक्षण, आरोग्य, आर्थिक सहभाग आणि राजकीय सक्षमीकरण. या 4 घटकांच्या आधारे हा काउंट केला जातो, मोजला जातो. जगातील पहिले 5 देश कोणते? तर बघा, आईसलँड सलग 16व्या वर्षी प्रथम आहे. म्हणजे इथे जेंडर इक्वॅलिटी खूपच हाय लेवलला आहे. सेकंड आहे फिनलँड, थर्ड आहे नॉर्वे, फोर्थ आहे युनायटेड किंगडम आणि 5वं आहे न्यूझीलंड. ठीक आहे. आता नेक्स्ट, जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2025 ते 26. बघा, कोण जाहीर करतं? तर रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स या संस्थेद्वारे हा जाहीर केला जातो. आणि 5 मुख्य घटक कोणते कोणते आहेत? तर राजकीय संदर्भ बघितला जातो, कायदेशीर चौकट, आर्थिक संदर्भ, सामाजिक व सांस्कृतिक संदर्भ आणि सेफ्टी किती आहे. ठीक आहे. याचं सगळं अभ्यास करून हा जाहीर केला जातो. आता बघा, याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर टोटल 180 कंट्रीजपैकी म्हणजे 180 देशांपैकी भारत हा 151व्या स्थानी आहे. 151व्या रँकला आहे. आता टॉप 5 कंट्रीज कुठे आहेत जिथे
पत्रकारांना पूर्ण स्वातंत्र्य आहे? तर पहिला आहे नॉर्वे, सलग अनेक वर्ष नंबर 1 वरती. सेकंड डेन्मार्क, तिसरं स्वीडन, चौथा एस्टोनिया आणि 5 फिनलँड. ओके. आता नेक्स्ट आहे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स म्हणजे जागतिक नाविन्यपूर्णता निर्देशांक. कोण जाहीर करतं? तर बघा विपो. विपो म्हणजे जागतिक बौद्धिक संपदा संघटना. त्याच्यासोबतच कार्नेल विद्यापीठ यांच्या सहकार्याने केला जातो. भारताचा रँक कितवा आहे? तर टोटल 139 देशापैकी आपण 38व्या स्थानी आहोत, विच इज अ क्वाईट व्हेरी गुड. ठीक आहे. आपण किती आहोत? 38व्या स्थानी आहोत. टॉप 5 देश कोणते? स्वित्झर्लंड, स्वीडन, अमेरिका, दक्षिण कोरिया आणि सिंगापूर. ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2025. बघा अगेन वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजेच जागतिक आर्थिक मंचद्वारे दरवर्षी प्रसिद्ध केला जातो. 3 निकष आहेत कोणकोणते? तर पहिला आहे आर्थिक विकास आणि वाढ म्हणजे ऊर्जा क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेला किती मदत करतं हे काउंट केलं जातं. सेकंड आहे पर्यावरणीय शाश्वतता म्हणजे सस्टेनेबिलिटी. त्याच्यामध्ये आहे की कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि स्वच्छ ऊर्जेसाठी काय प्रयत्न केले जात आहे त्या पर्टिक्युलर देशामध्ये. थर्ड आहे ऊर्जा सुरक्षा आणि ॲक्सेस म्हणजेच प्रवेश. तर बघा देशातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित आणि परवडणारी वीज मिळते का, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन हा निर्देशांक जो आहे तो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दरवर्षी जाहीर करत असतं. आपण कोणत्या क्रमांकावर आहोत? तर बघा टोटल 120 देशांची यादीमध्ये आपण 71व्या क्रमांकावर आहोत. तर अगेन चांगला थोडासा इंडेक्स नंबर आहे आपला. आणि स्वीडन हा पहिल्या क्रमांकावरती आहे. ठीक आहे. पुन्हा लक्षात ठेवा आपण आहे 71 रँकवरती. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. अशाच एक्झाम रिलेटेड व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.